चला मॅचला सुरुवात होती. मॅच क्रमांक 3 मात्र आपण पाहू शकतात आणि त्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या मध्ये ते दाखल झालेत. अर्थातच आपण पाहत आहेत ना की सूरज आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात ऋतिक आपल्याला फाईट मिळत आहेत आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाब ती अर्जित झाली आहे. धीरज सोमन आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आहे. चला मॅचचं जे चित्र पाहू शकतात आधीच्या मॅचमध्ये झालं. मॅच या विकेटवरती सकाळच्या सत्रामध्ये जास्तीच्या दिला नाही. त्याचं कारण मुख्य जर पाहिलं तर वैदेवी कुले 11 संघाची गोलंदाजी, परंतु या वेळेला स्टॉप रिझनला बॉल नो स्टॉप सांगत निघून जातो सरळ सीमारेषा पार. इथे आला या मॅचचा हा दुसरा बॉलवरती नशिबाचा चौकार 4. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकतो धावसंख्या 4 ने वाढली आहे. यावेळेस आपटून टाकलेल्या चेंडूवरती पुन्हा एकदा यश आलं गेलंय. चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला आणि त्याच मुले पाहू शकतात बॅटरला तिकडे चेंडू खेळता आला नाही आणि तिसरा बॉलची सांगतात ती डॉटच्या स्वरूपाने इथे कंप्लीट झाली आहे. डॉट चेंडू आलाय तिसरा चेंडू. वेगवान बॉलवरती केलाय प्रहार. बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन जर पाहिलं तर प्रॉपरली झालंय, परंतु बॉल जर पाहिला तर तो आतमध्ये थांबला गेलाय. रिटर्न केला 2 धाब्याचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या पलकावरती 2 ने पुढे सरकती आहे आणि जाऊन पोहोचली गेली पलकावरती आपण पाहू शकता तब्बल आपल्याला पाहायला मिळते आहे 7 या आकड्यावरती. षटकातील आपण पाहू शकत नाही की आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 7 ही धावसंख्या पलकावरती जोडली गेली. अर्थातच डबल सिंगलला प्राधान्य दिलं जातं. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि त्या 2 चेंडूंवरती आपण पाहू शकतात एक मोठा स्ट्रोक खेचला तर सामना चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले होते. चुकी झाली आहे आणि त्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगल धाब, 2 धाबा तिकडे अधोरेखित झाल्यात आणि 2 धाब्याने धावफलकात वाढ होती. धावसंख्या जर पाहिली तर ती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि बॉलिंग मार्कवरती धीरज सोमन हा गोलंदाज देखील पात्र आपण पाहू शकताय. धीरजला आणलं गेलंय. यावेळेस अजून एक चांगला बॉल जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ तो अद्यापच झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या पलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थातच 9 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक षटका अखेरीचा आपण पाहू शकता धावसंख्या पलकावरती निश्चिततेने पाहायला माहिती आहे. तब्बल आपण पाहत आहेत ना की 3 9 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं नवीन गोलंदाज आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. अर्थातच आपण पाहू शकतात प्रवीण वाघ आपण पाहू शकतात जो गोलंदाज सज्ज झाला आणि जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ज्याही 3 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली ना, धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर तो झपाट्याने वाढत नाहीये आणि दुसऱ्या डावामध्ये ती मदत होते. आता इथे जर पाहिले गेलं तर आई गावदेवी डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा संघ देखील गोलंदाजी अफलातून पद्धतीची करतोय. जय भोलेनाथ पिंपल शेत संघ प्रथमतः अनाबिकीचा गोल जिंकलाय आणि जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय इथं स्वीकारला गेलाय आणि त्याचमुळे आमंत्रित केले गेले आपण पाहू शकतात आई गावदेवी डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा संघाला. याच गावातील अजून एक संघ आपण पाहू शकतात बिरसा मुंडा चषक कर्जोन इथे क्वालिफाय देखील झाला गेलाय आणि आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात हा दुसरा संघ आहे. एकंदरीत बॅट शेष लागली आणि त्यानंतर आपण पाहू शकतात
एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली, सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती आहे आणि धावसंख्या 1 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती. तब्बल आपण पाहत आहेत ती 10 या आकड्यावरती पोहोचली गेली. 10 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचल्या गेल्यात. प्रवीण बबन वाघ आपण पाहू शकतात प्रगती पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडबा बाटने स्लॉक केले बॉलला, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, बॉल लगेचच रिटर्न केलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतात एक सिंगल धावेचा मानस तो तिकडे कंप्लीट झालाय. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती आणि धावसंख्या एकेरीने वाढते आणि पोहोचली गेली फलकावरती आपण पाहत आहेत ना. अकरा आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाहीये, प्ले अँड मिस आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि त्याचमुळे चेंडू जर पाहायला गेला तर विकेट किपर यांच्या हातकंडामध्ये निघून गेलाय. आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात केले जाते आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर भेदक मारा, सराव आणि सातत्य आहे आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा मानस तो सक्सेसफुल होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय. बॉलला जर पाहिलं तर वाईडिश काऊ करणार रिझन मध्ये आपण पाहू शकतात ती थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. डबल धाबा फलकावरती जॉईंट झाल्या त्यांनी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहता येत ना 13 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 13 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोरसंख्या एकेरीने दुहेरीने वाढतंय, हलुवार वाढवण्याचं काम. यावेळेस फटका आता प्रॉपर सजवलाय, आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये, बॉल निघून गेला सरळ दाउंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनला क्लिअर झालाय. 2 षटकाचा खेळ अद्यापत होत असताना धावसंख्या 6 ने वाढला गेलाय आणि जाऊन पोचला गेला फलकावरती 20 या आकड्यावरती गेले. 2 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना 20 ला 1. विजय आपण पाहतायत विजय किरकिरा आपण पाहू शकतात बॉलिंग मार्गवरती सज्ज झालाय. 2 षटकांचा खेळ अद्यापच झाला गेलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. यावेळेस फटका प्रॉपर सजवला आहे, आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये कारण ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आलाय ना त्या पद्धतीने बॉल आतमध्ये थांबणारच नाहीये. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे पहिल्याच बॉलवरती हा कडक स्ट्रोक आलाय, षटकार. सूरज अंधेर आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती हा कडक स्ट्रोक आलाय. धावांचा वेग जर पाहिला तर पहिल्या 2 षटकांमध्ये थांबला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार कल्पेशने ठोकला गेला तदनंतर सूरज. यावेळेस सूरजच्या एकदा सूरजच्या बॅटमधून हा फटका देखील सजवला गेलाय. तिकडे झाली आहे चुकी, या चुकीचं भुगतान आता देखील करावं लागेल. बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेषा पार येतोय हा लगातारचा दुसरा सूरज नावाचा हा कडक स्ट्रोक, षटकार. आणि सूरज अंधेर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश करतोय. जय भोलेनाथ पिंपळशेत संघ आपण पाहू शकतो याच विभागातील हे 2 संघ आहेत. समोर जाऊन खेळण्याचा मानस, तिकडे जर पाहिलं तर कॉन्फिडन्सली हा शॉट खेळण्याचा मानस होता. एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढती आहे आणि फलकावरती पोहोचली गेली आहे 33 आकड्यावरती.
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यापच झाला आणि 33 धावा फलकावरती सध्याच्या विकेटला सध्याच्या घडीला सुटली गेली आहे. विजय आपण पाहू शकतात यावेळेस साडबा वाटणे खेळण्याचा मानस तिकडे देखील प्लॅन मिस झालेत, कारण ज्या पद्धतीने चेंडूचा वेग होता वेगावरती बॅटर बीट झालेच जरूर, परंतु ज्या पद्धतीने धावांचा वेग तो वाढवला गेलाय, कारण पहिल्या षटकामध्ये आणि 2 षटकाचा विचार करायचा गेला तर 5 चेंडू टाकून झाले. दुसऱ्या षटकातील धावांचा वेग तो फक्त 14 वर होता. तदनंतर शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर बॅक टू बॅक हे 2 षटकार आले ना, धावांचा वेग तो भन्नाट वाढला गेला. यावेळेस अजून एक चांगला बॉल, सुपर अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण आता केले जाते. हे कमबॅक आहे आणि कमबॅक करणं ही क्रिकेटची गरज आहे. संघर्ष, कमबॅक या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातंय मित्रांनो. आणि तेच चित्र यावेळेस चुकी झाली आहे. आता आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि पंच देखील तेच दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आणि त्याचमुळे पाहू शकतात इकडे अतिरिक्त धाव ती प्राप्त होईल आणि अतिरिक्त धावसंख्येने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती आहे आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर तो 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली. शेवटचा बॉल यावेळेस बॅटच्या राडारमध्ये आला. आता चेंडू आतमध्ये थांबणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती आला हा कडक स्ट्रोक, सूरज चंदेर नावाचा ब्रांडेड स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, चौकार 4. क्षेत्रक्षण ते आपण लगेच अजून घ्यायचे की ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, अफलातून देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी, कारण 39 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला उशीर लागत नाहीयेत आणि पहिल्या षटकांचा आणि दुसऱ्या षटकाचा विचार करायचा केला तर यावेळेस असं वाटायचं की आई गावदेवी डीजे स्पोर्ट जाधवपाडा संघ या मॅचमध्ये अभिज झाला, परंतु इथनं धावसंख्येचा आलेख 3 षटकांमध्ये तब्बल 39 या अंकांवरती पोहोचला गेलाय. 39 धावा फलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्गवरती सज्ज केला जाईल. अर्थातच आपण पाहू शकतायत मुकेश हा गोलंदाज आपण पाहू शकतात बॉलिंग मार्गवरती त्याला आणलं गेलं आणि मुकेशच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 4 षटकांचा खेळ तो कंप्लीट करण्यासाठी त्याला आणलं गेलं. आणि क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतात मुकेश शिंदे आपण पाहत आहेत. मुकेशचा पहिला बॉल, पहिलाच बॉल वरती आउटसाइड दी ऑफ स्टंप, चांगला बॉल आहे. मुकेशच्या माध्यमातून हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण इथनं कल्पेश अंधेरला जर पाहिलं तर महत्वाची भूमिका असेल की संकेत सूरजला स्ट्रायकिंग एंडकडे आणणं, ती महत्वाची भूमिका असेल. कारण ज्या पद्धतीने सूरज अंधेरेने बॅटिंग केली ना, तब्बल इंडिव्हिज्युअल जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 22 धावा त्याने ठोकल्यात आणि दुसऱ्या बाजूने 7 धावा 5 चेंडूमध्ये आपण पाहत आहेत ना की कल्पेश अंधेरेने देखील ठोकल्या गेल्यात. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय, हे चांगलं क्रिकेट आहे. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहत आहेत ना की सूरज अंधेर करत आहेत ना, त्यांना स्ट्रायकिंग एंडकडे आणणं ती महत्वाची भूमिका असेल आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात आता सूरज स्ट्रायकिंग एंडकडे आले गेलेत. मुख्य पाहू शकतात पॉपिंग क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज अंधेरला आणलं गेलंय. आता इथनं सूरजच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर मुकेशला गोलंदाजी करायची आणि तो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे सूरज अंधेर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाय, बॉल तिकडे जर पाहिलं तर फील्ड केलाय, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले तरी दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली आहे. कारण ॲक्युरेट थ्रो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावेच लागेल. तीन चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचली गेली. आता इथनं ज्याही धावा बनतील ना त्या संघासाठी मदतगार साबित ठरणार आहेत, कारण धावसंख्या जी पूरक होती पुशक होती ती पलकावरती जोडली गेली आहे. यावेळेस आपण पाहू शकता एक चांगला बॉल तो कंप्लीट झाला गेलाय. इथे आता सूरजला देखील बीट केले गेले गोलंदाज मुकेशने आणि मुकेश देखील सांगतोय की माझ्याकडे असणारे प्रमुख अस्त्र यूज करणार आहे. मुकेश ज्याने अजूनही 2 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे.
यावेळेस समोरच्या दिशेने फटका उडवला गेलाय, फ्लॅट अँड फ्युरियस. हा बॉल निघून जाईल सरळ. सूरज अंधेरा नावाचा जप करीत सीमारेषा पार. सूरज नावाचा ब्रँड स्टोक षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानात मध्ये पेश केली जाते. यावेळेस बॅट शेष लागली आहे, तिकडे देखील आपण पाहू शकते. अधिक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी वेगाने आले आहेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. आता तिसरी धाव घेतली जाईल का? तिसऱ्या धाबेसाठी वेगाने जात असताना विकेटचा बदल झालाय. मिस्टर सूरज चंदेर हा बॅटर बाद झालाय. 2+1 विकेट आणि पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती 50 आकड्यावरती पोहोचली गेली आणि 51 धाबेचा पाठलाग तो करायचा आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, त्यापूर्वी आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. अर्थातच आई गावदेवी अंबराई बी संघ आणि आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघ आपण यायचे. आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघाचे कॅप्टन आणि आई गावदेवी अंबराई बी संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. आपण जाऊया थेट टॉसच्या दिशेनं. चला आई गावदेवी अंबराई बी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघाचे कॅप्टन. आमचे शुभ असे आपण करतोय. मॅचचा टॉस दोन कॅप्टन आमच्या समवेत जोडले गेलेत आणि चौथ्या मॅचचा टॉस करणार आहोत आपण लगेचच. आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघ आपण पाहू शकतात. चला आई गावदेवी अंबराई बी संघाचे कॅप्टन आपण देखील यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन ते जॉईंट होतील टॉसच्या दिशेनं, तर ते आपण जाऊयात. जबरदस्त मॅच क्रमांक 4 आपण पाहू शकतो. आधीच्या मॅच मध्ये तब्बल 50 धाबा त्या एक्झिक्यूट केला आणि तब्बल 51 धाबांचा पाठलाग तो करायचा आहे. दोन कॅप्टन आमच्या समेत जॉईंट झालेत. आत्मारामजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतो करतो टॉस. अंबराई बी संघाचे कॅप्टन करतील टॉस. छापा असा कॉल दिला गेला आणि छापा असाच कॉल आला गेलाय. टॉस जिंकलाय आणि दोन्ही संघाला द्यायचे आत्मारामजी शुभेच्छा आपण द्यायचे आणि व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचंय. प्रथमतः टॉस जिंकलाय. टॉस जिंकला तर निर्णय तो काय असेल? क्षेत्ररक्षण घेतलंय. एकंदरीत जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना कितपत पोहोचण्याचा मानस ठेवाल? 30-35 धाबांचा मानस तो ठेवाल. या समोरच्या संघा विपक्षात मध्ये तुमची पहिलीच मॅच आहे की अगोदर मॅच झाली आहे? पहिलीच मॅच आहे. मॅच बद्दल काय बोलशील? कशा पद्धतीचे प्रयत्न या मॅच मध्ये असतील? चांगलं क्षेत्ररक्षण करा, बाकी काही. नक्कीच हा संदेश आपल्या टीमला दिला गेलाय. आपण पाहू शकता हे होते आई गावदेवी अंबराई बी संघाचे कॅप्टन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी तुम्हाला देखील. आपण बोलूयात अर्थातच आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघाच्या कॅप्टनकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच यावेळेस मला विरुद्ध घडलं. एकंदरीत बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले गेले. कुठले असे मुख्य 2 बॅटर असतील ज्याच्याकडून आजच्या दिवसामध्ये तुझ्या माध्यमातून त्यांच्याकडे चांगली बॅटिंग किंवा त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग ही झालीच पाहिजे? 2 बॅटरची नावं सांगायची आहेत. सागर आणि मनोज कडून खूप साऱ्या अपेक्षा या मॅच मध्ये असतील आणि त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग झालीच पाहिजे. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला देखील. आई ब्रह्मादेवी कुहे गरालपाडा संघाचे कॅप्टन देखील पाहू शकतात. जाऊया मॅचच्या दिशेने. तिकडे लक्ष दिलं गेलंय. अर्थातच आपण पाहू शकता तब्बल 51 धावांचं लक्ष ते ठेवलं गेलंय. जाऊयात या सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. ओल टू कॉम बॉक्स कॅमेरामॅन. अंबराई संघाचा कॅप्टन आपण यायचंय. आपण यायचंय. फोटो घ्यायचा इथे. आपण लगेचच यायचंय आणि गरालपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील यायचंय.
24 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 51 रन नीड टू विन आपण पाहू शकतात आणि तब्बल 51 धावांचा पाठलाग तो करायचा आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा संघाला अफलातून पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती ऋतिक वाडू आपण पाहू शकतात तो सज्ज झालाय. पंचाचा सिग्नल तो आमच्यापर्यंत पोहोचला गेला. मॅचला सुरुवात होती. पहिल्या बॉलला देऊया अंजाम आपण पाहू शकतात ऋतिकच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आपटून टाकलेल्या चेंडूवरती पंच सांगतायत की हा बॉल आउटसाइड डी ऑफस्टम आहे, अतिरिक्त डाबा एसटीच्या बाहेरचा बॉल आणि त्याच मुले पंच सांगतायत की हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये. व्हाईट बॉल येतोय. ऋतिक पुन्हा एकदा प्रगती पटलावरती सज्ज झालेत आणि यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले प्रॉपर. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पाड. इथे आला या मॅचचा पहिल्याच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल षटकार. याच बॉलवरती हा साधा बॉल आहे आणि एकंदरीत एका चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि धावसंख्येचा आलेख पोचला गेला 7 आकड्यावरती. ऋतिक आपण पाहतायत यावेळेस चांगला बॉल आहे, वेगवान गतीचा बॉल आहे आणि त्यावरती बॅटरला बीट केलं गेलं. इथे एक चांगल्या बॉलची सांगता ती कंप्लीट झाली आणि त्याचमुळे पाहू शकतात ऋतिक ज्याने दुसऱ्या बॉलवरती सुरेख पद्धतीची कामगिरी केली. आता 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 7 धावसंख्या त्याने खर्च केली आहे. पहिल्या बॉल वाईट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर हा डॉट चेंडू येतोय. यावेळेस समोरच्या दिशेने इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. कलात्मकता क्लासिक अफलातून फटका, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार 4. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येत वाढ झाली आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ समी पंच देखील पुन्हा एकदा बोलतायत हा बॉल वाईट आहे. धावसंख्या जास्त आहे परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून चुका घडीत होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली ना त्यामुळे जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू वाईट टाकले गेलेत आणि शॉर्ट पिच चेंडू टाकले जात आहेत. आता राईट आर्म अराउंड विकेट बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत गोलंदाज. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू आहे, लगातारचा दुसरा आला यावेळेस वाईट आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेला. तब्बली 13च्या घरामध्ये धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून सातत्याने चुका होत असताना पाहायला मिळतात. परंतु चुकांकडून शिका हा क्रिकेटचा मंत्र आहे आणि तो मंत्राचा यूज इथे करावाच लागेल. ऋतिक आपण पाहतायत यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं. एका धाबेसाठी कॉल दिला गेला, तिकडे झाली चुकी. आता सिंगलला डबल मध्ये परावर्तित ते केलं गेलंय. हे क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि आपण पाहू शकता एकंदरीत 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या दुहेरीने वाढली गेली आहे आणि दुहेरीने वाढत असताना फलकावरती पोहोचल्या धाबा आपण पाहतायत. तब्बली 15 आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 15 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. 4 चेंडू मध्ये आपण पाहतात एक चांगली एक पुषक धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम आई गावदेवी डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा संघाच्या माध्यमातून केलं गेलंय. 51 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ इथे देखील सांगतो की अंबी किसीचा कम नाहीये आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जाते. यावेळेस समोरच्या दिशेनं बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय प्रॉपर. टक्कन असा आवाज झालाय, फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय या 5व्या बॉल वरती हा कडक स्ट्रोक. षटकार येतो प्रवीणच्या बॅटमधनं 6. ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, हा वेगवान बॉल आहे, एक जबरदस्त बॉल आपण पाहू शकतो. एक बंदिस्त लाईन
यूज केली गेली आणि त्याचमुळे बॅटर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती बीट झाले. एका षटकाचा खेळ तो अद्यापच झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत ना ती 21 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या 21 ला 0. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम. पटलावरती जोडली गेली आहे आणि जर पाहिलं तर ज्या पद्धतीने धाबा घटित केल्या जात आहेत ना, पहिलाच बॉल अडबा बाटने खेळण्याचा मानस, तिकडे देखील एक सिंगल धाब्याचा कॉल झाला आहे कंप्लीट आणि दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने येत असताना चांगली कॉलिंग केली आहे. कारण धावचीच्या स्वरूपाने बाद होणं ते क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं ते म्हटलं जात आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपाने बाद होणं हे कदापि मंजूर नाही आहे. एक धाब घेतली जाते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकते आहेत 22 या अंकांवरती धावसंख्याचा आलेख तो पोचला गेलाय. यावेळेस आपण पाहत आहेत ना बॉलला तिकडे फेकून दिलं गेलाय इन टू द गॅप न. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल फूट चक्कर झालाय सीमारेषा पार. इथे प्रवीण वाघच्या माध्यमातून आलाय पुन्हा एकदा कडक स्ट्रोक. चौकार 4. यावेळेस अजून एक चांगला बॉल आहे परंतु पंच सांगतायत की हा बॉल मी ग्राह्य धरला नाहीये. हा बॉल जर पाहिला तर वाईट बॉल म्हणून मी घोषित केला आणि त्याचमुळे पंचाचे हात हवेत समांतर आहेत. अर्थातच धाव अवांतर येते आणि अवांतर धावसंख्येने धावफलकात वाढ झाली आणि धावफलक वाढत असताना फलकावरती पोहोचलं गेलंय तब्बल 27 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 27 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. इनसाइड आउट बॉल उडवलाय. बॉल आतमध्ये दाबणार नाहीये. पुन्हा एकदा निघून गेलाय. बॅक टू बॅक हा दुसरा आलाय. येतो या मॅचचा हा लगातारचा दुसरा चौकार 4. यावेळेस आउट साइड ऑफ संपूर्ण एकदा चुकी घटित झाली आणि चुकीचं भुगतान घ्या आता करावं लागेल. आता एक सिंगल धाव अजून एक फलकावरती दाखल होईल. धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर सिंगलने एकदा पुढे सरकलाय आणि जाम पोहोचला गेला 32 या आकड्यावरती. 32 धावा फलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पाटलावरती जरूर जोडल्या गेल्यात आणि इकडे जर पाहिलं तर धाबांचा डोंगर आहे उभा समोर परंतु चुक्या घटित होत आहेत आणि चुक्यांचं भुगतान ते पूर्ण संघाला हे निश्चित स्वरूपाने करावंच लागतंय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी या 2 षटकांमध्ये झाली आहे ना त्या पद्धतीची गोलंदाजी केली तर थोडेसे बॅकफुटला येऊ शकतात. पुन्हा एकदा लगातारचा मी सांगतोय ना की हा बॉल जर पाहिला तर तिसरा वाईट बॉल आहे. एकंदरीत आपण पाहू शकतात ना की धावसंख्या 34 आकड्यावरती पोहोचली गेली. 34 धाबा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती त्या जोडल्या गेल्या. धाबांचा आता वेग तो जर पाहायला गेला तर इथे वाढला गेलाय. यावेळेस विकेट किपरच्या माध्यमातून देखील चूक झाली आणि पुन्हा एकदा इथे चौथा आलाय. सातत्याने हे आपल्याला क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते कारण लगातारचे 4 चेंडू तिकडे जर पाहिले ना तर गोलंदाज श्याम वैजलच्या माध्यमातून वाईट टाकले गेलेत. खराब पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकता. जय भोलेनाथ
पिंपळशेत संघाच्या माध्यमातून ती केली गेली. यावेळेस एक वेगवान तेज तरार बॉल आहे आणि त्यावरती बीट झाले गेलेत. अफलातून बॉल, सुरेख पद्धतीचा बॉल आपण पाहू शकतो आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत ना की 36 आकड्यावरती पोहोचले गेले. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झाला गेलाय आणि अफलातून पद्धतीची कामगिरी इथे जर पाहिलं तर आई गावदेवी डीजीबी स्पोर्ट जाधवपाडा संघाच्या माध्यमातून केली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका उडवला गेलाय, बॉल निघून गेला सरळ, तिकडेच देखील चूक झाली आहे. आता या चुका तुम्हाला जर पाहिली गेली तर भुगतान करावं लागेल. एक सिंगल प्लस एक विकेटचं बदल झालंय. धावसंख्या 36 आकड्यावरती पोहोचले गेले. 5 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट झालाय आणि 36 ला 1. पूर्णांक 5 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिलं तर 37 आकड्यावरती पोहोचला गेला. आता इथनं शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 13 मध्ये 14 धावेची गरज आहे. अर्थातच मॅच जर पाहिली तर डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेस व्हाईट बॉल आलाय आणि जबल जबल जर पाहिलं गेलं तर हे षटक जर पाहिले ना 10 चेंडू या षटकामध्ये या गोलंदाजाने टाकले गेलेत. 11 चेंडू टाकले गेलेत. 12 बॉल आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर बॉलला कलेक्ट केलं, एक सिंगल धावा आणि एकेरी धावेवर समाधान व्यक्त करावं लागते तिकडे आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या वाढते. 1 ने पुढे सरकते. फलकावरती 39 आकड्यावरती पोहोचले गेले आहे. 2 षटकांचा खेळ तो अद्यावत झाला आहे आणि 2 षटकाच्या खेळी धावसंख्या 39 आकड्यावरती पोहोचले गेले. आता 12 चेंडूंमध्ये 12 धावाची गरज आहे. पाणी जाते, पाण्याबरोबर जातंय एक कान मंत्र. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण एकत्र पाहत राहा आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश मूर्तिचषक 2025. बारा चेंडूमध्ये 12 धावायची गरज आहे. अर्थातच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता तो आणला गेलाय. सचिन अंधेर आपण पाहू शकतात. यावेळेस पहिल्याच बॉलवरती इंटू द गॅपने खेळण्याचा मानस झालाय सक्सेसफुल. बॉल निघून गेला सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रो. पहिल्याच बॉलवरती सचिनची उडवली आहे झोप. बॉल रफू चक्कर 4. एक विकेट ही प्राप्त झाली आहे. 8 डाब्याची गरज अजूनही आहे. त्यावेळेस साडबा बाटणे खेळण्याचा मानस तिकडे स्टॉप केले गेले बॅटरला. इथे हा फटका जर पाहिला तर सीमा परिक्षेत्राच्या बाहेर गेला असता आणि बॅटर देखील तेच सांगतोय की माझ्या बॅटच्या रीचमध्ये हा चेंडू होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते थोडंसं मिस झालं गेलं आणि त्याचमुळे पाहू शकते हा बॉल निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 43 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 8 धाब्याची गरज अजूनही आहे. त्यावेळेस बॅटच्या राडारमध्ये आला. त्या बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. या बॉलला देखील आली आहे शाईन. बॉल सीमारेषा पार. चौकार 4.
4 धाब्याची गरज आहे. उर्वरित 9 चेंडूमध्ये 4ची गरज आणली आहे. 51 धाब्याचा पाठलाग करत असताना आई गावदेवी डीजीबी स्पोर्ट जादवपाडा संघ अफलातून कामगिरी केली आहे. यावेळेस वेगवान बॉल होता, वेगानं बीट केले गेले बॅटरला. अफलातून बॉल तिकडे कन्वर्ट झालाय. अफलातून बॉलची सांगता आतापर्यंत इथे कंप्लीट झाली आणि त्याचमुळे पाहू शकतात चौथ्या चेंडूची सांगता निर्धाव पद्धतीने झाली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धाबा फलकापर्यंत उडल्या. 4 धाब्याची गरज आहे. या मॅच या षटकामध्ये मॅच संपेल का हे देखील तिकडे दर्शवल्यास गेलंय का. यावेळेस बॉलला फील्ड केले, बॉल रिटर्न करले. एक सिंगल धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झालाय असल्या परंतु एक सिंगल धाब ती कंप्लीट झाली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 48 आकड्यावरती पोहोचले गेले. 48 धाबा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्या. अजूनही 3 धाब्याची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहू शकतो ना की बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच मिलिंद भोईर. दुसऱ्या बाजूने मुकेश शिंदे आपण पाहू शकतो ज्याने 9 चेंडूंमध्ये 12 धाब्याची जी तुफानी पारी खेळली आहे. तो मिलिंद मुकेश देखील मात्र आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने मिलिंद एकाच राशीचे 2 खेळाडू मात्र आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात लगेचच आपण करायची. 3 धाब्याची आवश्यकता आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणाची विभरचना ती देखील आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे. पंच आपण लगेच वॉर्निंग द्यायची. मॅचला सुरुवात ती करायची. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता त्यावेळेस सिंटू ते आपण खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक तैनात केले होते परंतु काहीच करू शकणार नाहीये. हा विजयी फटका आहे. बॉल रफू चक्कर झालाय. आमच्या समालोचक कक्षाकडे निघून गेलाय सरळ. बॉल सीमारेषा पार. चौकार 4.